उंची किती ह्याचं आहे? घ्यायचं 13. प्लस किती मिळवायचे? 1 इंच. चेस्ट किती आहे? 37. 37. तर मापून शोल्डर किती घेऊ? 5.5. किती घेऊ? 5.5. आता 5.5 शोल्डर आहे तर मग आर्म होल किती घ्यायचे? 5.5. 5.5. किती घ्यायच्या? 5.5. जितकं शोल्डर आहे तितकंच आर्म होल. आता हे पण 5.5. आता इथून आपण चेस्ट लाईन घेणार आहे. चेस्ट किती आहे? 37 मध्ये 2 प्लस करायचे आहे. किती? किती झालं? 39. 39च्या चौथा किती झालं? आलं. आणि मार्जिनसाठी किती घेतो? 1.5 इंच. कमर किती आहे? 32. मग 32च्या चौथा भाग 8 चौक 32. 1 इंच कटसाठी. कशासाठी घेतो? कटसाठी. आणि 1.5 इंच मार्जिनसाठी. आलं? 1.5 इंच मार्जिनसाठी. आता ही लाईन आणि ही लाईन आपल्याला जॉईन करून घ्यायची मार्जिनची. इथपर्यंत आलं लक्षात? पूर्ण घेतली. आता हा पुढच्या गडा आपल्याला काढताना प्रॉब्लेम येते. मग काय करायचे? 3 इंच कंपल्सरी शोल्डर घेऊन घ्यायचे. किती? 3 इंच. आपला गडा आपल्याला आपोआप इकडे मिळतो. मग गडा किती आला? 2.5. तर इथं गडा 2.5 आहे तर किती बॅक साईडच्या गड्या किती तिच्या? 10. किती आहे? मागच्या गडा 10. मग आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे जर गडा 10 आहे तर. मग हे 2.5 भरले तर आपण इथे किती घेऊ? 2.25. किती घेऊ? 2.25. इथं जितकं भरतंय गड्याची रुंदी जितकी भरते तिथं खाली रुंदी घेताना आपल्याला 1/2 इंच वाढवायची. मग आपल्याला गड्याचे माप मिळतं. इथपर्यंत आले का लक्षात? काय काय घेतलं मी? काय घेतलं? हे काय घेतलं? पूर्ण उंच. शोल्डर. चेस्ट. आणि हे मागचा गळा. आणि कमर. गड्याला आपण 1 इंचाचं इथं घेऊन घ्यायचे जर आकार देता येत नसेल तर. किती? 1 इंच. आलं? इथून 1 इंच ते कष्ट 1 इंच घ्यायचे असं. आता